पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। दादा जेवायला सुरुवात करा। वाह, मस्तच झाली आहे भाजी। दादा, हिने बनवलेलं जेवण तुम्हाला जेवताना नाही बघू शकत। आणि मी सारंगला असं मुक्ताच्या मागे गोंडा घोळताना नाही बघू शकत। आणखी कोणाला जायचं असेल तर आत्ता जायचं, गप गुमान। अस्व न गाळता। काय झालं? आवडलं नाही का? खाईन म्हटलं होतं, खाल्लं। जेवण संपवेन असं म्हटलं नव्हतं मी। हो, जे झाले ते विसरून जा। असं भरल्या ताटावरून उठू नये। मला अक्कल शिकवू नकोस, ते मलाही कळतं। कळलं ना? मनाला पटलं तरच अन्न अंगी लागतं। मी जिंकण्याच्या आनंदात नाहीये वो। लय माईनी बनवली। उष्टी पडली तुझी माया। मुक्ता, हे बघ, ते अगं ते उष्ट वाया नाही जाणार, मी खाईन ते। अरे काय बोलतोयस तू? हे उष्ट खाणार आहेस? स्वतःच्या वडिलांचं उष्ट खाल्लं तर काय बिघडते? मी खाईन। मूर्खपणाच्या सगळ्या हद्दी पार करतो। हं? पराभव मी कधीही विसरू शकत नाही। हे काम काय मिळालं, 4 पैसे काय मिळाले, तर जिंकल्याच्या आविर्भावात माझ्या समोर नाचतेस तू। विसरू नकोस, रावसाहेब नगरकर म्हणतात मला, एका क्षणात सगळ्या बातम्या गायब करू शकतो मी। तर मी तू कर जखमी कर मला, पण हे विसरलेस तू की तू सिंहाला जखमी केलंयस। सिंह आहे मी, सिंह। तुला काय वाटलं 4 पावलं मागं ढकललंस तू मला? सिंह जेव्हा 4 पावलं मागं जातो ना, तेव्हा झेप घेतो तो, झेप घेतो। आणि अशी झेप घेतो की सपड्यात हात घालून फाडून टाकतो तो। फाडून टाकेन मी तुला। अनबिलीवेबल। लई झाप, लई झाप। तर दुसरी भाजी टेस्ट करतो। मुक्ता, आज कितीतरी वर्षानं कुणाबरोबर तरी जेवण करते मी।
समद्यांबरोबर जेवण करायचे विसरूनच गेले होते. पण आजी हे खूप बरं आहे की तू त्या डायनिंग टेबलवर जाऊन जेवत नाही. नाहीतर तिथे फक्त पुरुषी सत्ता चालते. होय. म्हणजे मला हे कळतच नाही की आधी पुरुषांनी जेवायचं आणि मग बायकांनी. हे अदृश्य गुलामगिरी आहे. खरंच आहे. पण आता ह्यांना कोण सांगणार की असं आपल्या माणसासोबत जेवलं की फक्त पोटच नाही मन सुद्धा भरतं. अरे एका घासात मन आणि पोट दोन्ही कसं भरायची ह्याची युगत सांगते तुम्हा दोघांना. चला तुम्ही दोघं एकमेकांना घास भरवा. हो आजी हो. मुक्ता असा चान्स मी सोडत नसतो. खा. ए माझा उतावळा ना तू. लई घाई झाले तुला. हा बरं बरं. खा ग मुक्ता. लाज वाटते. जाऊ दे बघत नाही मी तुमच्याकडं. बरं हे बरोबर केलं सा आजी. अंगाशी खायचं. हा आता तुझी पाळी. तू भरव. चांगला मोठा घास भरव. कशी लागली चव. घासाची की बोटाची. अरे बोटाची विचारते मी. आजी खरं सांगा म्हणजे एकदम खरं खरं सांगू गुलकंद खाल्ल्यासारखं वाटलं. एकदम अनबिलिव्हेबल. तुम्ही दोघं ना सारखीच आहात. असायलाच पाहिजे. अगं संसारात गंमत ही खट्यापणातच असते. हा मुक्ता आजचं जेवण एकदम छान. त्या समद्या विरोध करणाऱ्याने बोट चाटून चाटून खाल्लं असणार. नक्की सांगते. आणि तुला वाईट साईड बोलणाऱ्यांच्या जिभा तुझ्या हातचं जेवण एकदम तृप्त झाल्या असणार. हा म्हणजे बदल घडतोय मुक्ता. अहो आजी जेवणाची चव बदलण्याने एवढा काय बदल घडणार. अगं एवढा नाही एवढाच घडलाय. एवढासा बदल घडायला 7 पिढ्या लागल्या. ही तर नुसती नांदी आहे. मला दिसतंय पुढच्या 1-2 वर्षात या घरात प्रत्येक बाई मुक्त असेल. बरं झालं बाई माझ्या डोळ्यासमोर तू या घरात आलीस. मला घरात कामासाठी आलेल्या मुक्ताच्या नाही तर माझ्या नातसुनेच्या हातचं खायला मिळालं. आता मला कधी बी मरण आलं तरी चालेल. आजी असं काय पण बोलू नका. अहो, तुम्हीच तर माझी हिंमत आहे. आपल्याला अजून लय गप्पा मारायच्या आहेत. वय वय हसायचे सोबत नाचायचे. त्यामुळे असं अजिबात बोलायचं नाही. हा बर बाई चुकलं माझं. चला जेवा आता. घ्या जेवा. हो मुक्ता आई अण्णांची आठवण येते का. मोठी यांची लय आठवण येते. कसं झालंय. छान झालं. या स्वयंपाकाला जशी चव आहे ना तशी घरातल्या प्रत्येक माणसाच्या स्वभावाला का नाहीये ग. मुक्ताला ना घरातल्या प्रत्येकासाठी अगदी मनापासून काही करायचंय. आजचा स्वयंपाक पण एक आव्हान जिंकून तिला करायला मिळालाय. ते तुझ्या काकांचं समजू शकते मी. त्यांचा पुरुषी अहंकार दुखावला गेलाय म्हणून राग आहे. पण घरातल्या बाकीच्यांचं काय. ते काय एवढा तिरस्कार करतायत तिचा. मोठी आई तुला एवढा त्रास होतोय तर जाऊन भेटत का नाहीस त्यांना. रेणुकामुळे
ती स्वतःचा शब्द खरा करायला घर सोडून निघून सुद्धा जाईल. ती कितीही वाईट वागली तरी शेवटी आईचं काळीज आहे ग माझं. तिला हरवण्याची ना भीती वाटते मला. कशीही वागू दे, कितीही त्रास देऊ दे मला, पण माझ्या डोळ्यासमोर असू दे ती. ती मुक्ता एक संबळ वाजवणारी मामूली मुलगी, पण तिने सुद्धा पैसे कमवून आणले. तिच्याकडे सुद्धा आपल्यापेक्षा जास्त पैसे येतो, पण आपण भिकारी ह्याच्या त्याच्याकडे हात पसरतो. पण सांगायचं कुणाला? सहन होत नाही आणि सांगताही येत नाही. अहो, ज्यांच्याकडनं उधारी केली त्यांच्याकडे पण आता मागायची सोय नाहीये. एक करायचं, या घरातून जितका पैसा उकळता येईल ना तितका उकळायचा. आणि अरे बापरे, पण हा डाव सुद्धा त्या मुक्ताने उधळून लावला. अहो, मग आपण काय करणार? अंबिके, तुला किती वेळ समजवायचं? पैशावरून मला बोलायचं नाही. हातपाय झाडून अंग मोडून पैसे कमवण्यासाठी जन्म नाही झाला आपला. अंगावर धूळही न लागता झटपट पैसे कमवण्यासाठी जन्म झालाय माझा. या अगोदरही मी तेच करत होतो आणि यापुढेही मी तेच करणार. तेच करा. तेच केलं ना हा आयुष्यभर, म्हणून सगळं गमावून बसलो आपण. सारखी सारखी माझी इज्जत काढू नकोस. एक दिवस ह्या घरात मावणार नाही एवढा पैसा असेल माझ्याकडे. आणि परत जर का त्या मुक्ताशी माझी बरोबरी करशील ना तर तुला खलबत्त्यात टाकेन आणि कुटेन. इकडे बघ, इकडे बघ. तुम्ही असे प्लीज बघू नका ना माझ्याकडे. मी जगाला जरी घाबरवत असले ना तरी तुमच्या ह्या नजरेची मला खूप भीती वाटते. हो, भीती वाटते ना? मग वेळी शहाणी हो. मिशन लूटमार सक्सेस होईपर्यंत गप्प बाईस. या घरातली संपत्ती आणि त्या आर्याकडे असलेल्या दागिन्यांवर माझा डोळा आहे. हे बघ मुक्ता, आर्याकडचे समधे दागिने लवकरात लवकर तुझ्याकडे घ्यावे लागतील. अगं साधू सुद्धा नाहीत, 150-200 वर्षापूर्वीचे खानदानी दागदागिने आहेत ते. आणि वरीसभरातील समध्या सणासुदीला नवीन सुनीच्या अंगावर दागिने पाहिजेत. हो आजी, मला त्याची अजिबात हाव नाही. तुला नसू दे ग, पण आम्हाला हौस आहे की तुझ्या अंगावर दागिने घातलेलं बघायची. आणि काय ग, सारंगला सुद्धा तू नटलेली बघायची हौस असेलच की. अगं पर योग गेलाय कुठं? ते काहीतरी महत्वाची गोष्ट आणायला गेलेत. असं बर. ती आर्या पैसेवाली आहे, त्यामुळं तिला त्याची गरज नाही, त्याची किंमत बी नाही. तेव्हा कसं बी करून ते समद दागिने तुला मिळवायचे आहेत. आजी, ते बघू आपण. जशी वेळ जाईल तसं सगळं नीट होईल. बर. पहिल्या आवाहनामध्ये आपण यशस्वी झालोय असं मुक्ताला वाटता कामा नये. पण त्यामुळे तिचा आत्मविश्वास वाढायला मदत होईल आणि ते आपल्याला परवडणार नाही. अगदी बरोबर आहे तुमचं दादा. मी करतो सगळं नीट. अरे हां, त्या प्लॅन बद्दल काहीतरी बोलत होतास तू. हो दादा. दादा, माझ्याकडे जो प्लॅन आहे त्याने दोघांच्या स्वप्नाचा भुगा होईल. असा शॉक बसेल ना की डोक्यापासून पायापर्यंत हादरून जातील दोघे. आजी, ही आमच्याकडून तुला एक छोटीशी भेट. अरे मला कशाला? अगं घे. आजी, देवीची ओटी भरतोय असं समजा. हो आजी, तुम्ही आमच्यासाठी देवीचंच रूप आहात, जी कायम आमच्या पाठीशी उभी असते, आमच्या सुखासाठी भांडते, आमच्यावरची सगळी संकट स्वतःच्या अंगावर घेते. बस पोरी बस. अशा गोष्टींची सवय नाही ग मला. आपुलकीचं सुख एका दिवसात कितीदा देणार आहेस?
देव तुमचं भलं करो, तुमच्या आयुष्यातली सगळी संकट दूर जाऊ देत. वा वा युवराज, वा काय डोकं चालवलेस. तुमच्याच सावलीत वाढलोय दादा. पण प्रत्येक वेळेला तुझा अभिमान वाटतो मला. हे जे काही त्यांना तोंडावर पाडण्याचा प्लॅन बनवलायस ना तू, कमाल आहे, कमाल. मग आता कामाला लाग. इथलं सगळं मी सांभाळतो. हो दादा. देवी आईच्या आशीर्वादानं आजच्या कामाचे तर पैसे मिळाले, शिवाय पुढच्या कामाचे पण आगाऊ पैसे मिळाले. लगीन सराई सुरू होते ना, म्हणून. बरं झालं, बरं झालं. एक मिनिट सर. हॅलो. हा सर बोला. काही नाही, उद्याच्या लग्नाची आठवण करून द्यायची होती म्हणून फोन केला होता. हा हो सर, लक्षात आहे मला ते. सप्तपदी, सुनमुख या महत्वाच्या विधींना संबळ वाजवायचा आहे. दॅट्स ग्रेट सर. सर आणि ते फोटोग्राफीचं बोललात का? हो, तेच सांगणार होतो. मी त्या फोटोग्राफरला तुमची कॅन्डिड फोटोची आयडिया सांगितली आणि तुम्ही काढलेले मोबाईलमधले फोटो पण दाखवले. काय म्हणाले सर ते? त्याला ती आयडिया खूप आवडली. शिवाय तो म्हणाला, हा जर मोबाईलमध्ये इतके छान फोटो काढू शकतो तो मोठ्या कॅमेऱ्यावर तर कमाल करेल. तुमचं काम फिक्स झालं समजा. तुम्ही आमच्या टीमचा भाग झालात याचा आम्हाला आनंद आहे. थँक्यू सर. सर थँक्स फॉर दिस अपॉर्च्युनिटी. बरं, उद्या 9 वाजता या ऑफिसमध्ये आपण इकडनं सोबतच निघू. हो सर, अगदी वेळेत पोहोचतो. ओके. मुक्ता, अगं माझं काम फिक्स झालंय. त्यांना माझी फोटोग्राफी खूप आवडली आहे. हो खरंच? हो. आजी, आता मला जायला हवा. आशीर्वाद दे. वय 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 वय, बरं झालं, बरं झालं. चांगलं काम करा, लय लय मोठं व्हा. माझं लय लय आशीर्वाद आहे तुम्हाला. यशवंत व्हा. जा तुम्ही. आलो सर. चल. आई देवी आशीर्वाद दे त्याला. मी जाते माझ्या खोलीत. नाही जमणार मुक्ता, तू माझ्या सोबत असून असं लांब राहणं नाही जमणार. थोडे दिवस फक्त. लवकरच आपण एकत्र असू. लवकरच? अगं मुक्ता, मला एक एक सेकंड सुद्धा तासासारखा वाटतोय आता. पण तसंच होतंय. पण आपल्याला धीर धरावं लागल. हा संयम आपल्या प्रेमाला कुठच्या कुठं घेऊन जाईल. येते. काय मग दौरा कुठे? ते दादा, आम्ही आमच्या कामासाठी निघालो. वाटलंच मला, म्हणूनच आशीर्वाद द्यायला आलो. का बापाचा आशीर्वाद नकोय? नाही नाही, तसं नाही दादा. मुक्ता, ये ना.
यशस्वी भव. कधीही तुम्हाला यश मिळता कामा नये. हो दादा, मी एकदम अनबिलिव्हेबल आहात. आम्ही एवढ्या आदरानं तुमच्या पाया पडलो आणि तुम्ही आम्हाला असा आशीर्वाद. मला एवढं वाईट नाही वाटत आहे, कारण यांच्याकडून चांगुलपणाची अपेक्षाच नाही ठेवली मी. ज्याची लायकी जशी असते तसा त्याला आशीर्वाद मिळतो. दादा तुम्ही हे बघा, आपण कामाला चाललोय आपली सपान पूर्ण करायला. मन प्रसन्न ठेवू. चला येतो. तुमच्या प्रत्येक स्वप्नांची धुळधाण उडवतो की नाही ते बघाच. हे काय सगळं असं मोकळं कसं काय? आपण त्याच जागेवर आलोय ना? हो. ए पण मुक्ता, इथे बाहेर ऑफिसची पार्टी पण नव्हती. ऑफिस बदललंय की काय? असं एका रात्रीत कसं बदलेल? कालच नाही का त्यांनी म्हटलं की सकाळी या, आपण इथून सोबत जाऊ. एक मिनिट थांब, मी त्या सरांनाच फोन लावतो. हा. तुम्ही ज्या नंबरशी संपर्क करू इच्छिता तो सध्या स्विच ऑफ आहे. फोन बंद येतो. अरे देवा, आता मी परत एकदा ट्राय करतो. तुम्ही ज्या नंबरशी संपर्क करू इच्छिता तो सध्या स्विच ऑफ आहे. शिट, बंदच येतो. काय करायचं आपण? अगं मलाच कळत नाही, यांना शोधायचं कुठे? बरं, त्यांनी आपल्याला फसवलं असं पण नाही म्हणू शकत ना, कारण त्यांनी आपल्याला पुढच्या कामाचे पण पैसे दिले. त्यांना पुन्हा एकदा फोन करून विचारा ना, ते एकवेळेस आपली मदत करू शकतील. लागला का फोन? स्विच ऑफ येतोय ग. लागला का झटका?